नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। आजच्या भागात आपण बघणार आहोत की पुढच्या काही काळामध्ये विशेषतः जो मान्सून आहे हा मान्सून देशभरात आणि विशेषतः विदर्भात मान्सूनची प्रगती कशी राहणार आहे, कशा पद्धतीचा मान्सून विदर्भात राहू शकते, सोबतच सध्याची जे हीटवेव्ह जे सुरू आहे विदर्भात ही आणखी किती दिवस राहणार आहे याचाही आपण आढावा घेण्याचा प्रयत्न आजच्या भागात करणार आहोत। सोबतच आपण मागच्या भागात सांगितलं होतं की यावर्षी काही भागात दुष्काळ पडू शकतो, तर या दुष्काळाचं स्वरूप कसं असेल आणि हा दुष्काळ विदर्भात पडेल का, पडेल तर कोणत्या भागात पडेल, पावसाची परिस्थिती काय असेल, या सर्व बाबीचा ढांडोळा आजच्या भागात आपण घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम हे मी स्पष्ट करतो की यामागे कोणालाही घाबरवण्याचा आपला मानस नाही आहे, परंतु जी परिस्थिती भविष्यात उद्भवणार आहे ती परिस्थिती शेतकरी असो, जनसामान्य असो, सामान्य नागरिक असो याच्यासमोर मांडणे, ती प्रस्तुत करणे, जे काही देशभरातील आणि जगभरातील हवामान तज्ज्ञांचे जे काही अभ्यास आहे, जो काही अंदाज येत आहे आणि त्यामुळं काय परिस्थिती निर्माण होऊ शकते सत्यात, तर ही परिस्थिती आपल्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा आमचा उद्देश आहे। त्यामुळे आता वेळ न दवडता लगेचच सुरू करू आणि बघू की पुढच्या काही काळात विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर सर्वप्रथम आपण बघतो आहे की गेल्या काही दिवसापासून विदर्भ प्रचंड तापतो आहे। जवळपास जनजीवन या प्रचंड उन्हामध्ये होरपडल्यासारखे झालेलं आहे। विदर्भाचा पारा हा आता 46-47 अंशावर पोहोचलेला आहे। आपण बघतो की गेल्या 2-3 दिवसापासून अकोला असेल, अमरावती असेल, वर्धा असेल, नागपूर असेल, या संपूर्ण भागामध्ये जो टेम्परेचरचा पारा जो आहे तर हा 47 अंशाच्या जवळपास पोहोचला, किंवा 47 अंशाच्या पुढेही पुढच्या 1-2 दिवसात तो जाऊ शकते अशी भीषण परिस्थिती विदर्भात आता निर्माण झालेली आहे। आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके विदर्भवासियांना सहन करावे लागत आहे। पुढचे काही दिवस म्हणजे जवळपास 23-24 तारखेपर्यंत किंवा 25 तारखेपर्यंत ही परिस्थिती विदर्भात कायमच राहणार आहे। त्यामुळे फक्त एकच आहे की पुढचे 1-2 दिवस विदर्भाच्या काही भागात, विशेषतः भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धेचा काही भाग किंबहुना यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, या भागात काही ठिकाणी स्थानिक ढगनिर्मितीतून थोडाफार वादळी पाऊस होऊ शकतो। त्यामुळे तो काही तर फार होणार नाही, परंतु काही भागात पडेल, काही भागात पडणार नाही। फार कमी भागात हा अवकाळी पाऊस पडू शकतो, तो स्थानिक ढगनिर्मितीतून झालेला असतो। मात्र उर्वरित विदर्भामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाचे चटके पुढचे जवळपास 8 ते 10 दिवस विदर्भवासियांना आणखी सहन करावे लागणार आहे। सध्याची बातमी आहे की एक वादळ तयार झालेलं आहे बंगालच्या सागरामध्ये, हे चक्रीवादळ वगैरे होणार आहे। त्यात डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे, कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं, आणि त्याचं डीप डिप्रेशन झालं आहे, परंतु त्याचं वादळात रूपांतर होण्याची शक्यता आता मावळली असल्यामुळं विदर्भात जो काही 21 तारखेनंतर थोडाफार वादळी पाऊस अपेक्षित होता तो आता होणार नाही। आणि अरबी समुद्रात जे एक नवीन कमी दाब तयार होणार आहे, त्यामुळं पुढचे काही दिवस पश्चिम महाराष्ट्र असेल, इकडे गोवा आणि कोकण या भागात पाऊस होणार आहे, परंतु त्या दरम्यान त्या भागात पाऊस असताना विदर्भात मात्र कुठेही पाऊस होणार नाही। विदर्भात प्रचंड उन्हाचा तडाखा हा कायमच राहणार आहे 25 ते 26 तारखेपर्यंत। परंतु 26 तारखेनंतर मान्सून जो आता अंदमानात जवळपास पुढच्या 2 दिवसात म्हणजे 17 तारखेला ज्या मान्सूनची प्रतीक्षा विदर्भवासियांना नव्हे तर संपूर्ण देशवासियांना जी आहे, चातकासारखी शेतकरी त्या मान्सूनची वाट बघत असतो, आणि आता ती प्रतीक्षा जवळपास आटोक्यात आली असून मान्सून कधी येणार अंदमानात हे स्पष्ट झालं आहे। आणि जवळपास उद्या सायंकाळपर्यंत किंवा दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत म्हणजे 17 तारखेला अंदमानात त्याचं आगमन होणार आहे मान्सूनचं। आणि आपल्याला माहीतच आहे की अंदमानात एकदा का मान्सून आला की त्यानंतर 12व्या दिवशी तो केरळात येतो। म्हणजे 17 तारखेला जरी तो अंदमानात आला तरी त्याला केरळमध्ये यायला 28 ते 29 तारीख हे उजाडेल। त्यानंतर पुन्हा 8 ते 10 दिवसाचा कालावधी तो महाराष्ट्रापर्यंत यायला घेतो। म्हणजे 8 ते 10 जून ही तारीख महाराष्ट्रात हा मान्सून येण्यास होणार आहे, आणि तिथून विदर्भात येण्यास 5 ते 6 दिवसाचा कालावधी लागतो। म्हणजे जवळपास 17-18 तारखेच्या पुढेच विदर्भात मान्सून सक्रिय होईल। म्हणजे मान्सूनचा पाऊस हा विदर्भात 17 तारखेच्या किंवा 18 तारखेच्या पुढेच येईल। त्यामुळे मान्सूनमध्ये इतर काही वृत्तपत्रामध्ये मान्सून जेव्हा सक्रिय होतो, महाराष्ट्रात जेव्हा येतो तेव्हा बातम्या येतात की महाराष्ट्रात मान्सून आलेला आहे,
याचा अर्थ विदर्भात आला असा होत नाही, तर मान्सून ज्या भागातून येतो तो मुंबई वगैरे पादाक्रांत करत नंतर 6व्या-7व्या दिवशी तो विदर्भात येतो. अशा पद्धतीचं हे एकंदरीत चक्र आहे. आणि त्यामुळे आपण विदर्भातील शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे की जवळपास अंदाजे 15 जूनच्या पुढेच मान्सून आपल्या विदर्भात येणार आहे. मान्सूनचा पाऊस त्या दरम्यान त्याच्या आधी आपण बघतो की जवळपास 28 तारखेपासून प्री मान्सूनचा पाऊस चालू होईल. म्हणजे ही जी 28 मे महिना आहे, तर 28 मेच्या महिन्यामध्ये प्री मान्सूनचा पाऊस सुरू होईल. 28 तारखेपासून 4 तारखेपर्यंत बऱ्यापैकी पाऊस विदर्भात अनेक ठिकाणी वादळी पाऊस होईल. त्यानंतर पुढच्याही काही काळात वादळी पाऊस होऊ शकतो, परंतु तो काही मान्सूनचा पाऊस नाही, तर तो प्री मान्सून राहील. मान्सूनचा पाऊस हा 18 ते 20 जून नंतरच विदर्भात होणार आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट त्यासाठी विदर्भवासियांना सांगायची आहे, ती महत्त्वाची म्हणजे की हा मान्सून 20 तारखेनंतर जरी सक्रिय होणार असला, परंतु कृपया कोणत्याही शेतकऱ्यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे पेरणीची गडबड करू नये. तुम्ही आता 20-22 दिवसाचा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे, त्यामुळे शेतीची मशागत करून घ्या, आपले राहिलेले सर्व कामं उरकून घ्या. परंतु यावर्षी कृपया अजिबात धूळ पेरणी किंवा इतर भानगडीत पडू नका, पेरणीची घाई करू नका. कारण की एक मोठा आपण काय म्हणू संकट हे संपूर्ण देशावर आणि अर्थातच विदर्भावर येणार आहे. आणि ते म्हणजे यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता आपण यात विस्तृत बघू की दुष्काळ सदृश्य परिस्थिती का निर्माण होत आहे आणि प्रचंड मोठा दुष्काळ गेल्या अनेक वर्षात पडला नाही असा जगात भारतात पडू शकतो, असं एक तज्ज्ञ जे आहेत ते सांगतात या क्षेत्रातील. त्याचं कारण असं आहे की आपल्याला माहिती आहे की अल निनो ला निना ही जी परिस्थिती निर्माण होते असते, तर त्यामुळे यावर्षी भारतात अल निनोची परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि हा अल निनो प्रचंड मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊ शकतो. आणि तो जर एक मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह राहिला तर निश्चितपणे पावसाचं प्रमाण अतिशय घटणार आहे. आपल्याला माहीतच आहे की भारतीय हवामान विभागाने सुद्धा याची दखल घेऊन यावर्षी जे पावसाचा अंदाज दिला आहे, तर यावर्षी भारतात हा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता, म्हणजे 92% पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. जो भारतीय हवामान विभाग दरवर्षी 100% किंवा 106% पाऊस होतो असं दरवर्षी आपण बघतो, परंतु यावर्षी सरासरी 92%, त्यामध्येही 5% कमी जास्त म्हणजे 87%पर्यंतही हा पाऊस कमी होऊ शकतो, असं एकंदरीत भारतीय हवामान विभागाचं भाकीत आहे. हे समजून जा. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात पावसाची कमतरता राहणार आहे सुरुवातीपासूनच. त्याचं कारण म्हणजे हा जो सक्रिय होणारा अल निनोची जी परिस्थिती आहे, तर त्यामुळं अल निनो म्हणजे तापमानात ज्या पद्धतीचं आपण बघतो आहे की वाढत आहे संपूर्ण जगभरामध्ये, आणि त्यामध्ये देशात विशेषतः भारत देशात मोठ्या प्रमाणात ह्या तापमानाची झळ संपूर्ण जगात पोहोचत आहे. सर्वात जास्त तापमान हे भारतात आहे. आपण बघतो की गेल्या काही दिवसापासून आपण वाचलं असेल, वृत्तपत्रात पाहिलं असेल, टी व्हीत वाचलं असेल की जे काही प्रचंड तापमान होतं 100 जगातल्या 100 शहरं, त्यामध्ये 95 शहरं हे भारतातले होते. आणि त्या 95 शहरामध्ये विदर्भातील जवळपास सर्व शहरे आहेत. यावरून विदर्भ किती प्रचंड तापतो जगात हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यामुळं प्रचंड मोठी झड देशासहित महाराष्ट्र आणि महाराष्ट्रासहित विदर्भालाही पोहोचू शकते कमी पावसाच्या स्वरूपात. आणि म्हणून जवळपास हा जो अल निनो आहे हा मे-जूनच्या सुरुवातीलाच ॲक्टिव्ह होणार आहे. म्हणजे 60%हून अधिक तो ॲक्टिव्ह होऊ शकतो. याचा अर्थ आपला जो मान्सूनचा काळ आहे, म्हणजे जून महिन्यात आपल्याकडे मान्सून येईल तेव्हा अल निनो हा ॲक्टिव्ह झालेला असेल. आणि त्यामुळं हा अल निनो भारतातील मान्सूनवर मोठा परिणाम करणार आहे आणि विदर्भात पाऊस हा कमी होणार आहे जून महिन्यात आणि जुलै महिन्यात. त्यानंतर हा अल निनोचा प्रभाव आणखी वाढत जाईल आणि जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये आणखी पावसाचं प्रमाण कमी होईल. आणि हे पावसाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्यामुळंच दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. गडचिरोलीसारखा एखादा जिल्हा अपवाद राहील याला, कारण की गडचिरोलीमध्ये पावसाचं प्रमाण थोडं जास्त राहू शकते इतर जिल्ह्याच्या तुलनेत विदर्भाच्या. विशेषतः पश्चिम विदर्भातील जे अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम हे जे जिल्हे आहे, इथे पावसाचं प्रमाण आणखी जास्त कमी होऊ शकते. तुलनेने भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरच्या तुलनेने आणखी प्रमाण कमी राहील. परंतु त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही. म्हणजे काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होणार म्हणजे दुष्काळ पडणार असं नाही, किंवा पाऊसच येणार नाही असं होत नाही. पाऊस कमी येणार आहे. नियमित दरवर्षी जो पाऊस येतो त्यापेक्षा कमी पाऊस होणार आहे. त्यातही एक महत्त्वाची बाब अशी आहे ती समाधानकारक आणि ही आनंदाची बातमी आहे की या अल निनोसोबत हा जो भारताचा जो इंडियन ओशन डायपोल जो आहे
तो सुद्धा सक्रिय होणार आहे. आता इंडियन ओशन डायपोल सक्रिय होणे म्हणजे काय, तर जर पावसाचं परिणाम जर भारतावर झाला किंवा अल निनो जर जास्त सक्रिय राहिला, तर इकडे जर IOD सक्रिय असला तर जे काही प्रमाण पावसाचं कमी होते ते प्रमाण वाढवण्याचं काम हे IOD करते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर म्हणजे IOD जर सक्रिय राहिला आणि तो पॉझिटिव्ह राहिला तर अल निनोचा जो काही असर आहे कमी पावसाचा, तर हा कमी करण्यास म्हणजे हा पाऊस वाढवण्यास थोडा हा IOD आपल्याला मदत करू शकतो अशी सध्याची शक्यता आहे. अल निनोचा प्रभाव जर फारच जास्त वाढला, कारण की यावर्षीचा अल निनो हा गेल्या 100 वर्षापेक्षा अधिक भयंकर असू शकतो अशी तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. त्यामुळं त्याचा परिणाम खूप जास्त असला तर काय फरक पडते आपण ते पाहू, परंतु IOD सक्रिय होणार असल्यामुळं फार काही एकदम कमी पाऊस किंवा पाऊस येणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होणार नाही. पावसाचं प्रमाण कमी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आमची विनंती आहे, पुन्हा एकदा सांगतो की शेतकऱ्यांनी धूळ पेरणी तर करूच नका, परंतु पेरणीची घाई अजिबात करू नका. जोपर्यंत पूर्ण पाऊस येणार नाही जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत, तोपर्यंत वाट पहा. चांगला पाऊस येईल. पावसात खंड पडण्याची शक्यता आहे यावर्षी. म्हणजे जूनमध्ये सुरुवातीला जोरदार पाऊस आला 1, 2, 4, 5 दिवस, तर पुढचे 8 ते 10 दिवस खंड पडू शकतो. किंबहुना जुलैमध्ये सुरुवातीचे काही दिवस पाऊस येईल, त्यानंतर खंड पडू शकतो आणि हे खंड मोठे असू शकतात, 8 ते 10 दिवस, काही ठिकाणी 15 दिवस. त्यामुळं IOD जर पॉझिटिव्ह झाला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होईल आणि सरासरी एवढा पाऊस किंबहुना सरासरीपेक्षा थोडाफार कमी पाऊस पडेल. परंतु पाऊस निश्चितपणे यावर्षी कमी पडणार आहे. त्यामुळे शेतीचे प्रश्न निर्माण होणार आहे. खरीप हंगाम यामुळं बाधित होणार आहे. त्यामुळं हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जे कमी पावसात येणारी जे पिकं आहे, म्हणजे ज्या पिकांना पाऊस कमी लागतो, याच पिकांची शक्यतोवर निवड करा. त्या पद्धतीचं नियोजन आतापासूनच करा, कारण की वेळेवर अडचण निर्माण होऊ नये आणि सोबतच पिण्याच्या पाण्याचेही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. कारण की अल निनोच्या परिस्थितीमुळे पाऊस कमी होईल आणि त्यामुळे जवळपास ऑक्टोबर महिन्यापासूनच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न विदर्भात डोकं वर काढू शकतो. विशेषतः मेळघाटसारखा जो आदिवासी दुर्गम भाग जो आहे, तर या भागात दरवर्षी डिसेंबर-जानेवारी नंतर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न निर्माण होतात. तर या ठिकाणी यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच पिण्याच्या पाण्याचे टंचाईचे प्रश्न निर्माण होऊ शकतात, कारण की पाऊस कमी होणार आहे, जलसाठे भरणार नाही आणि त्यामुळं संपूर्ण विदर्भात अशी परिस्थिती कमी पावसामुळे निर्माण होऊ शकते. त्यामुळं प्रशासन असेल, सामान्य नागरिक असेल, शेतकरी असेल, यांनी या दृष्टीनं सावध राहून त्या दृष्टीनं जलसंचय करणे आवश्यक आहे. यावर्षी येणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा शेतात साचला पाहिजे, शेतात जिरवला गेला पाहिजे. नागरिकांनी आपल्या छतावर पडणारा पावसाचा थेंब हा जिरवला पाहिजे, कारण का ते तुमच्या दृष्टीनं फायद्याचं आहे. प्रशासनाने त्या दृष्टीने या परिस्थितीचे गांभीर्य आतापासूनच ओळखून त्याचं नियोजन करून यावर्षीच्या पावसाचा प्रत्येक थेंब हा कसा जिरवला जाईल, कसा साठवला जाईल, या दृष्टीने प्रचंड लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे किमान ही भीषण परिस्थिती जी काही निर्माण होण्याची शक्यता आहे ती कमी होण्यास मदत होईल, एवढं या निमित्तानं आजच्या भागात सांगतो. सोबतच IOD जर ॲक्टिव्ह झाला तर ही परिस्थिती निश्चितपणे यात सुधारणा होईल आणि ती आपल्या दृष्टीनं फार फायदेशीर राहील. तिसरी आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट या पॉडकास्टच्या निमित्तानं मी आपणास सांगतो, विशेषतः शेतकरी बांधवांना, कारण की अतिउष्णता सोबत अल निनो याचा थेट संबंध हा महागाईशी आहे. कारण की पाऊस कमी होणार आहे, त्यामुळे उत्पादन शेतीचं कमी होईल आणि शेतीचं उत्पादन कमी झालं की निश्चितपणे देशभरात महागाईचा आकडून उसळेल आणि खाद्यान्न जे खाण्यापिण्याच्या ज्या वस्तू आहेत या प्रचंड मोठ्या प्रमाणात महाग होऊ शकते ऑक्टोबर-डिसेंबर किंवा त्याच्या पुढेही. त्यामुळे विशेषतः शेतकऱ्यांशी संबंधित जे काही आपण जे स्वतः पिकवतो त्यातलं काही जे धनधान्य असेल हे आपण आपल्या 1 वर्ष पुरेल इतके परिवाराच्यासाठी आपण स्वतःच्या घरात साठवून ठेवा. संपूर्ण धान्य आपण विकू नका, कारण की तुम्ही पुन्हा संपूर्ण धान्य विकाल आणि मग जेव्हा तुम्हाला विकत घ्यायची गरज पडेल ते प्रचंड महागाईच्या स्वरूपात ते तुम्हाला विकत घ्यावं लागेल. त्यामुळं किमान वर्षभराचा आपण ज्याला आपल्या विदर्भीय भाषेत दायदाना म्हणतो, हा वर्षभराचा दायदाना हा आपण आपल्या कुटुंबासाठी राखून ठेवा, त्यानंतरच उर्वरित याची विक्री कराल अशी विनंती या निमित्तानं करतो. या उन्हाळ्यात प्रचंड आपण बघतो की जो ऊन प्रचंड आहे, हे पुढचे 15 दिवस आणखी आपल्याला या उन्हापासून सुटका नाही. त्यामुळं या उन्हात काही गोष्टींची काळजी घ्या, ते म्हणजे सतत पाणी पित राहा. विशेषतः शक्य झाल्यास 11 ते 4 वाजताच्या दरम्यान आवश्यक काम असेल तरच बाहेर पडा, अन्यथा बाहेर पडू नका. सतत पाणी पित राहा. सोबतच लिंबू, लस्सी, ताक, लिंबू पाणी, लस्सी, ताक, पन्ह,
नारळाचे शहाळे वगैरे हे पिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपलं शरीर थंड राहील. सोबतच लहान मुलं असतील, घरातले वयोवृद्ध असतील, यांची काळजी घ्या. जनावरं जे आपल्या घरातले पाळीव प्राणी असो की इतर जनावरं असो, तर हे जनावरं उन्हात बांधू नका, कारण का त्यामुळे त्यांची अडचण होऊ शकते. या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. तसेच उन्हात जाताना शक्यतोवर गडद रंगाचे कपडे घालू नका. पांढुरक्या रंगाचे सैलसर आणि ढिले कपडे आणि विशेषतः सुती कपड्यांचा वापर करण्याचा प्रयत्न करा. मसालेदार पदार्थ टाळा. तुपकट हे खाऊ नका. तेलकट खाऊ नका, मसालेदार खाऊ नका. याच्यामुळे प्रचंड त्रास होतो उन्हाचा आणि आपली शरीर प्रकृती बिघडू शकते, अनेक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे या गोष्टी टाळा. बाहेर उन्हात निघायचं असेल तर टोपी असेल, आपला दुपट्टा असेल, छत्री असेल, या वस्तू घेऊन उन्हात बाहेर पडा. आणि डोळ्याचं संरक्षण व्हायसाठी गॉगल असेल किंवा तत्सम जे काही आपले साधनं आहे तर ते आपण वापरा. एवढं नाही या निमित्तानं सांगतो. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यापासून आपल्याला जपणं, आपल्याला सावध राहणं या उन्हाळ्यात गरजेचं आहे, कारण की उष्माघाताचे रुग्ण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कारण की दिवसा तर ऊन आहे, रात्रीही प्रचंड मोठ्या प्रमाणात उकडा जाणवत आहे आणि ही परिस्थिती उष्माघातास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळं सावध राहा आणि सुरक्षित राहा. यावर्षी जो पावसाळा कमी होणार आहे त्याची फार काही भीती न बाळगता कमी पावसाची पिकं घ्या, ज्यात होऊ शकते. शेतकऱ्यांनी त्या पद्धतीनं नियोजन करा, एवढंच या निमित्तानं म्हणतो. आणखी काही नवीन परिस्थिती उद्भवली त्या संदर्भात आपण माहिती देऊच. परंतु आता मान्सूनचं आगमन 17 तारखेला अंदमानात होणार आहे. त्यानंतर 12 दिवसांनी म्हणजे 29 तारखेला केरळमध्ये जवळपास 29-30च्या दरम्यान तो पोहोचेल आणि त्यानंतर जवळपास 8 ते 10 दिवसात म्हणजे 10-12 जूनच्या दरम्यान तो मुंबईत पोहोचेल आणि 17-18 जूनच्या पुढे मान्सून हा विदर्भात पोहोचेल. म्हणजे 17-18 तारखेच्या आधी कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घेऊ नका, कारण की मान्सून पूर्ण आल्याशिवाय पाणी साचल्याशिवाय पेरणी करू नका. एवढंच या निमित्तानं सांगतो, कारण की हे वर्ष अतिशय अडचणीत जाऊ शकते पावसाच्या दृष्टीनं. म्हणून शेतकऱ्यांनी विचारपूर्वक परिस्थितीचा आढावा घेऊन सोबतच हवामानाचा अंदाज घेऊन आपले शेतीचे कामं करावे, हे पुन्हा एकदा सांगतो आणि आजच्या भागात थांबतोच. पुन्हा एकदा नवीन भागात नवीन माहितीसह भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.